नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये अमेरिकेतल्या घरांचे प्रकार, तिथं राहण्याचे फायदे, तोटे आणि त्यांच्या किमती, त्यांचे रेंट, त्यांचं काय काय मेंटेनन्स असतं या सगळ्यांबद्दल डिस्कस करणार आहेत. चला तर मग सुरू करूया. फर्स्ट टाईप आहे अपार्टमेंट्स. अपार्टमेंट्समध्ये काय की जसं की एका बिल्डिंगमध्ये फ्लॅट्स असतात 1 BHK 2 BHK, सेम आपल्या इंडियामध्ये तसंच सेम इथंही असतं. पण इथं 3 मजल्यापर्यंतच असतं मॅक्स टू मॅक्स. हे डिपेंड करतं जर सिटीच्या खूप जास्त क्लोज असेल, जसं की डाऊनटाऊनच्या क्लोज असेल तर तिथं 4 मजल्यापर्यंतही असू शकतात किंवा जास्तही असू शकतात. पण मोस्टली पूर्ण अमेरिकामध्ये जर अपार्टमेंट्स असतील तर ते 3 मजल्याचे असतात. अपार्टमेंट्समध्ये राहण्याचे फायदे काय असतात की अपार्टमेंट हा जो असतो तो एक कॉमन लोकांसाठी बनवलेला असतो ना. तर तिथे कॉमन गोष्टी तुम्हाला ऍक्सेसिबल असतात, जसं की लिफ्ट आहे, जिम आहे, स्विमिंग पूल आहे, ट्रेल असतं, चिल्ड्रन प्ले एरिया असतो. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते कॉमनली यूज करता येतात. हाच एक मोस्ट बेनिफिट आहे. यामध्ये गेटेड कम्युनिटी असते, सिक्युरिटी जास्त बेटर असते. जर तुम्ही अपार्टमेंट भाड्याने घेतलं तर तिथे तुम्हाला ऍक्सेस की मिळते आणि ते ऍक्सेस कीनेच तो गेट ओपन होऊन तुम्ही आतमध्ये येऊ शकता. सो सिक्युरिटी बरी आहे या मानाने अपार्टमेंट्समध्ये. अपार्टमेंटमध्ये 1 BHK भाड्याची रेंज आहे. जिथे मी राहतोय नॉर्थ कॅरोलिनाच्या दरम सिटीमध्ये 1 BHK भाड्याची रेंज आहे 1200 ते जवळपास $1600 पर मंथ. यामध्ये तुम्हाला इन्क्लुडेड फक्त घरच आहे. तुम्हाला स्वतःचं लाईटचं कनेक्शन घ्यायला लागतं, स्वतःचं पाण्याचं कनेक्शन घ्यायला लागतं. त्या डिपार्टमेंटला कॉल करून ते कनेक्शन तुमच्या नावाला घ्यायला लागतं. पाणी असतंच अपार्टमेंटमध्ये येतच, पण ते कनेक्शन कम्प्लिटली तुम्हाला तुमच्या नावाने घ्यायला लागतं. इंडियामध्ये आपल्याला फक्त लाईट बिल भरायला लागतं, पण ते लाईट बिल आपल्या नावाने नाही येत, ते रूम मालकाच्याच नावाने असतं. इथं कम्प्लिटली वेगळं आहे. तुम्ही एखाद्या अपार्टमेंटमध्ये जर 1 BHK 2 BHK असा जर फ्लॅट रेंटने घेतला तर त्याचं लाईट बिल तुमच्या नावानेच येतं. ॲग्रीमेंट केल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टी तुम्हाला करून घ्यायला लागतात. शिवाय इतर खर्च काही काही ठिकाणी जसं की कॉलेजच्या जवळ असेल तर क्राऊडेड एरिया असतो तो, कंपनीच्या जवळ असेल तर तोही एरिया क्राऊडेड असतो, तर त्या ठिकाणी काही काही ठिकाणी तुम्हाला पार्किंगचेही पैसे पे करायला लागतात सेपरेटली. शिवाय ट्रॅशचे म्हणजे काय की जो कचरा गोळा करायला येतो पर्सन, आपण जे काही डस्टबिनमध्ये कचरा ठेवून बाहेर ठेवतो, तो कचरा जमा करायला जो पर्सन येतो त्याचेही वेगळे तुम्हाला पैसे द्यायला लागतात इथे. अपार्टमेंट्समध्ये जर तुम्ही बघितलं 1 BHKचा खर्च असतो 1200 ते 1600 महिना. इथे तो ठिकाणानुसार चेंज होऊ शकतो. जर स्कूल कॉलेज एरिया जर जवळचा असेल तर रेंट खूप जास्त असतो. 2 BHK जातो मोस्टली 1500 ते 2000 आणि 3 BHK घेतला तर 1800 पासून जो स्टार्ट होतो तो जातो 2500. ऑफकोर्स ही फक्त मी माझ्या सिटीबद्दल बोलतोय जिथे मी राहतोय. हेच रेंट जर एल मध्ये जर घेतलं तुम्ही रेंटनी 2 BHK तर तिथं $3500 पर्यंत सुद्धा रेंट आहे. इथं माझाच एक मित्र राहतोय. काही काही ठिकाणी तुम्हाला डिपॉझिट द्यायला लागतं अपार्टमेंट घेताना. जर तुम्ही इथे खूप वर्षापासून काम करत असाल तर तुम्ही तुमची सॅलरी स्लिप जरी दाखवली तरी तुम्ही अपार्टमेंट रेंटने घेऊ शकता. तुम्हाला डिपॉझिट द्यायची गरज नाहीये. पण जर तुम्ही नवीन आला असाल तर तुमचं जर काही क्रेडिट हिस्ट्री नाहीये तर तुम्हाला एक भाड्याचे इक्वल डिपॉझिट द्यायला लागतं. ते डिपेंड करतं एरिया आणि तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीवर. अपार्टमेंट्समध्ये राहण्याचे काय फायदे आहेत? फायदे असं की अपार्टमेंट्समधल्या जे काही मेंटेनन्स असतं घराचं, जसं की लाईट गेली, लाईटचा बल्ब जर खराब झाला, पाण्याच्या कुठल्याही पाईप्स खराब झाले, काहीही मेंटेनन्स असेल तर ती सोसायटीचं जिम्मेदारी असते. त्यांना जस्ट तुम्हाला एक तिकीट रेज करायला लागतं, ते येऊन ते तुम्हाला मेंटेनन्स फ्री ऑफ चार्ज करून देतात. तुमचं काम फक्त रेंट देणं आहे, एवढंच आहे. सिक्युरिटी जास्त असते कारण CCTVs असतात प्रत्येक ठिकाणी, गेटेड कम्युनिटी असते आणि शेजारी पाजारी असतात. सो ओळखीपाळखीने तुम्ही सेफ राहू शकता तिथे. अपार्टमेंट्स कोण भाड्याने घ्यायला पाहिजे? तर अपार्टमेंट्स जे की फ्रिक्वेंटली लोकेशन चेंज करतात, जसं की जॉब्स रिलेटेड आपलं जर काही बदली झाली तर आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, दुसऱ्या शहरात जातो, अशा लोकांसाठी अपार्टमेंट्स रेंटिंग घेणं बेस्ट पडतं. शिवाय जे की छोटं फॅमिली आहे, सिंगल फॅमिली जर नवीन स्थलांतर करून आले अमेरिकेमध्ये इंडियामधून, तर त्यासाठी बेटर पडतं. कारण तुम्हाला काही रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची गरज नाही त्या घराची. आणि अशा लोकांसाठी ज्यांना की मेंटेनन्स वगैरे करायला बिलकुल टाइम नाहीये घराचं, त्या लोकांसाठी अपार्टमेंट्स बेस्ट पर्याय आहे. कारण सगळं मेंटेनन्स ही
अपार्टमेंटची सोसायटी करते. मित्रांनो, घराचा पुढचा प्रकार बघण्याआधी एक छोटीशी विनंती. या व्हिडिओमधनं जी काही इन्फॉर्मेशन मिळते, जर तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत असेल, इंटरेस्टिंग वाटत असेल, तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा तुम्हाला काय आवडलं आणि तुमचे जर काही क्वेश्चन्स असतील तर त्याचं मी नक्की आन्सर करेल. या चॅनलवर तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये काय नक्की बघायला आवडेल अमेरिकेबद्दल तेही कमेंट करून सांगा. मी त्यावर नक्की व्हिडिओ बनेल. तर चला तर मग मित्रांनो, घराचा पुढचा प्रकार बघूया. तर नेक्स्ट प्रकार आहे घराचा, तो आहे सिंगल फॅमिली होम्स. सिंगल फॅमिली होम्स बरेचसे लोक इथं प्रिफर करतात. त्याचं मेन रिझन हे आहे की आजूबाजूला भरपूर सारा स्पेस मिळतो. सिंगल फॅमिली होम्समध्ये 3 BHK, 4 BHK, 5 BHK सुद्धा असतात. डिपेंड्स करतं तुम्हाला किती मोठं घर हवं आहे ते तुमच्या फॅमिलीच्या साईजनुसार. या जो काही स्पेस मिळतो त्या स्पेसचे तुम्ही स्वतः वैयक्तिक मालक असता. असं नाहीये की तुम्ही त्याच्यावर काहीही डेव्हलप करू शकता, नाही, त्याच्यासाठी तुम्हाला परमिशन घ्यायला लागते. पण हा, मुलांना खेळण्यासाठी तुम्हाला जागा मिळते. जर तुमच्याकडे काही पेट्स असतील, कुत्रा, मांजर, वॉट एव्हर इट इज, तर तुम्ही तिथं ठेवू शकता. त्यांनाही खेळण्यासाठी ती चांगली जागा आहे. शिवाय तुम्ही गार्डन करू शकता त्या त्या जागेमध्ये. सिम्पल सिम्पल काही इंडियन फॅमिलीजनी तुम्हाला दाखवेलच मी. माझ्या घराच्या पाठीमागे एक सिंगल फॅमिली होम आहे आणि त्यांनी त्याचं छोटंसं गार्डन बनवून तिथं त्यांनी काही भाजीपाला वगैरे लावलाय. सिंगल फॅमिली होम जर तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर नॉर्थ कॅरोलिनामध्ये, जिथं की मी राहतोय, दरममध्ये $3.5 लाख पासून किमती चालू होतात. डिपेंड्स अगेन, एरिया जर जास्त चांगला डेव्हलप झाला असेल तर तिथं महागही मिळतात. पण ही स्टार्टिंग रेंज आहे $3.5 लाख. 3 करोड समजून घ्या मोठामोठी आपल्या इंडियन भाषामध्ये. रालेक आणि चार्लेट यासारख्या शहरांमध्ये खूप जास्त महाग आहेत घरं, कारण ती जरा जास्त गजबजलेली सिटी आहेत. सिंगल फॅमिली होमचा मासिक खर्च जर तुम्ही बघितला तर यामध्ये लाईट बिल, पाण्याचं बिल, ट्रॅशचं बिल, या सगळ्या गोष्टी अराउंड $200 ते $300 पर्यंत जातात पर मंथ. शिवाय तुम्हाला घराचा इन्शुरन्स काढायला लागणार, जे की 1,000 ते 2,000 वर्षाला, हे वर्षाचं असतं. तुम्हाला होम इन्शुरन्सचा खर्च येऊ शकतो. शिवाय प्रॉपर्टी टॅक्स द्यायला लागणार तुम्हाला, जो की वर्षाचा $2,500 ते $5,000 पर्यंत असू शकतो. डिपेंड्स तुम्ही कोणत्या एरियामध्ये राहताय. सिंगल फॅमिली होमचा आणखीन एक फायदा जर तुम्हाला सांगायचा झाला तर तो असा आहे की याची व्हॅल्युएशन वाढते. इंडियामध्ये जसं आपण विचार करतो की आज 2 BHK घेतला तर आपण काही वर्षांनी विकला तर तो जास्त महाग विकतो. सेम टू सेम तसंच आहे इथं. सिंगल फॅमिली होम्स विकायला इझी जातात, त्याच्या किमती सहज वाढतात आणि तुम्हाला नक्कीच चांगलं रिटर्न्स मिळतं. तर मग तिसरा आणि महत्त्वाचा एक प्रकार आहे टाउन होम्स. टाउन होम्स म्हणजे काय की एकाला एक अशी घरं जोडलेली असतात. हे सिंगल फॅमिली होम्स आणि अपार्टमेंट्स याच्या मधला एक प्रकार आहे. जसं की अपार्टमेंट्स मी तुम्हाला आता सांगितलं, एका बिल्डिंग्समध्ये छोटे छोटे फ्लॅट्स असतात, 1, 2, 3 BHK. आणि सिंगल फॅमिली होम्स हे खूप सारा मोठा स्पेस असतो आणि त्याच्यात एक सेपरेट घर बांधलेलं असतं. त्यातलाच एक मधला प्रकार आहे हा टाउन होम्स. टाउन होम्स कशासाठी? कारण खर्च कमी असतो, प्राईसही कमी असते, तुम्हाला राहण्याचा एरिया जो असतो तो जास्त मिळतो. 2 BHK, 3 BHK आणि 4 BHK सुद्धा टाउन होम्स असतात. मोस्टली असे डुप्लेक्स असतात. खाली एक स्टुडिओ रूम बनवलेले असते, वर किचन, बाथरूम असतं आणि त्याच्यावर मास्टर बेडरूम्स असतात. सेमच सगळीकडे असेल गरजेचं नाहीये. काही काही टाउन होम्समध्ये खाली किचन आणि वर मास्टर बेडरूम्स बनवलेले असतात. डिपेंड्स, प्रत्येकाचं स्ट्रक्चर वेगळं वेगळं असतं. काही काही टाउन होम्स जिथं बनवले असतात तिथं तुम्हाला क्लब हाऊस या सगळ्या सुविधा सुद्धा मिळतात. पण मोस्ट ऑफ द ठिकाणी ह्या गोष्टी मिळत नाहीत. या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला अपार्टमेंट्सच घ्यायला लागतं भाड्याने. जर टाउन होम जर भाड्याने घेतलं तर ते तुम्हाला 1,500 ते 2,500 पर्यंत रेंटने मिळतं. इथं नॉर्थ कॅरोलिनामध्ये हे रेंट्स आहेत. जर तुम्हाला टाउन होम विकत घ्यायचं असेल, याच्या किमती पण कमीच असतात. 2.5 लाखापासून चालू होतात ते $4.5 लाख पर्यंत असतात. टाउन होम्स जर तुम्ही विकत घेतलं तर तुम्हाला HOA, जो की आहे होम ओनर्स असोसिएशन्सचा, एक तुम्हाला त्या मेंटेनन्ससाठी तुम्हाला त्याच्या महिन्याला $150 ते $300 पर्यंत तुम्हाला भरायला लागतं. शिवाय प्लस लाईट बिल, इलेक्ट्रिसिटीचं जे काही मी तुम्हाला बोललो, लाईट बिल, वॉटर बिल आणि ट्रॅशचे, याचे तुम्हाला ऑलमोस्ट $200 ते $300 पर्यंत महिन्याला त्याचा खर्च येतो.
काही काही ठिकाणी तुम्ही जर टाउन होम्स भाड्याने घेतली तर या सगळ्या गोष्टी होम ओनर पे करतो. सो तुम्हाला फक्त भाडं द्यायला लागतं. या गोष्टी डिपेंड्स करतं अगेन तुमच्या कशी डील झाली आहे तुमच्या होम ओनर सोबत यावर. तर मित्रांनो, आपण आता रिअलमध्ये बघूया की टाउन हाऊस हे नक्की कसे दिसतात. हे आहे एक टाउन हाऊस जिथं मी राहतोय. शेजारी तुम्ही बघू शकता घर असे एकदम चिकटून चिकटून आहेत. समोर एक गराज आहे जिथं कार पार्क केली जाते. आपल्या इकडे गराजचा मिनिंग वेगळा असतो. इथं गराज म्हणजे जिथं कार पार्क केली जाते. गराज आतमधनं बघूया आपण कसं दिसतं ते. गाडी गराजमध्ये पार्क करून आतमध्ये एक डोर असते जिथून तुम्ही डायरेक्ट घरात जाऊ शकता. तुम्हाला बाहेरनं परत आतमध्ये यायची गरज नाही. हे आहे गराज. कारमध्ये एक रिमोट असतो. त्या रिमोटने गराज बाहेरनं ओपन होतं. अदरवाईज बाहेरून असं काही बटन नाहीये ज्यातनं गराज ओपन करू शकतो. त्याच्यासाठी रिमोट लागतो. आतमध्ये एक बटन आहे गराज ओपन करण्यासाठी. या डोर मधनं ज्यावेळेस आपण आतमध्ये येतो गाडी पार्क केल्याच्या नंतर, ही जी फर्स्ट रूम दिसते ना, ते स्टुडिओ रूम्स म्हणतात इथे. या रूम मध्ये मोस्टली होम थिएटर किंवा एंटरटेनमेंटच्या गोष्टी करतात. बट आता हे घरच विकत घेतलंय फक्त रेंटने देण्यासाठी आणि इन्कम करण्यासाठी. सो ही रूम पण रेंटने दिले. सध्या हा सीझन आहे थंडीचा. बाहेर एक्सरसाइजला जाऊ शकत नाही म्हणून मी घरातच एक्सरसाइजची सायकल घेऊन ठेवले. हा माझा वर्क डेस्क आणि डेस्कवर आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठल रुक्माई माझ्या बहिणीने दिली मला ते. या रूम मधून बॅकयार्ड मध्ये जाण्यासाठी इथं एक डोर आहे. सध्या इव्हिनिंगचे 4 वाजलेत आणि मोसम बघू शकता तुम्ही. थंडीचाच आहे पण आज बेटर आहे. आपण बाहेर जाऊ शकतो, थांबू शकतो. अशा वेळेचं वेदर आहे. हे जे समोर दिसत आहेत ना, ते आहेत सिंगल फॅमिली होम्स. मी जी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी जे एक्सप्लेन केलेत ना, ते सिंगल फॅमिली होम्स हे आहेत. डिफरन्स तुम्हाला साफ दिसत असेल की त्या सिंगल फॅमिली होम्सचा बॅकयार्ड आणि आजूबाजूला असलेला स्पेस किती जास्त मोठा आहे. तर चला मग तुम्हाला मी बाकीचं घर दाखवतो. ही वाली एक पेंटिंग मी केली होती. प्लास्टर ऑफ पॅरिसने बनवले. आणखीन एक डिफरन्स जो आपल्या इंडियामध्ये आणि US मध्ये आहे. आपल्या इकडे फर्स्ट फ्लोअरला फर्स्ट फ्लोअर बोलतात आणि जो ग्राउंडवर आहे त्याला आपण ग्राउंड फ्लोअरच बोलतो. पण इथे ग्राउंड फ्लोअरला फर्स्ट फ्लोअर बोललं जातं आणि जे त्याच्या वर बनवलं जातं त्याला सेकंड फ्लोअर बोललं जातं. सो आपण सेकंड फ्लोअरवर आहेत आता. हा हॉल आहे या घराचा. या फ्लोअरवर एक गेस्ट वॉशरूम आहे. या वॉशरूम मध्ये कमोड आणि वॉश बेसिन आहे. चला आपण थर्ड फ्लोअरला जाऊया. थर्ड फ्लोअरवर 2 छोट्या रूम्स आणि एक मास्टर बेडरूम आहे. ही जी आपल्या राईट हँडला साईडला जी दिसते ती मास्टर बेडरूम आहे. ती रेंटने दिली. त्याचं रेंट $800 आहे. हा वॉशरूम आणि टॉयलेट आहे जो की कॉमन आहे 2 रूम्स मध्ये. तुम्ही ऐकले ना मित्रांनो की इथं जसं की आपल्या इंडियामध्ये जेट असतो टॉयलेटसाठी, तसा नाहीये. टॉयलेट पेपर्सच असतात, त्यानेच मॅनेज करायला लागतं. याच थर्ड फ्लोअरवर वॉशर्स आणि ड्रायर्स असतात. इन हाऊस आहेत ते. अदरवाईज अपार्टमेंट्समध्ये हे ऑप्शनल असतात. हे सॅमसंगचा वॉशर आहे आणि त्याच्या बाजूचा ड्रायर. अपार्टमेंट्समध्ये हे ऑप्शनल असतं. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. अदरवाईज एक कॉमन एरिया असतो. तिथे वॉशर्स ड्रायर्स ठेवलेले असतात. आपण तिथं पे करून आपले कपडे धुवू शकतो. कपडे वाळवण्यासाठी वॉशर कंपल्सरी आहे. कपडे आपण असं गॅलरीमध्ये वगैरे टाकू शकत नाही. ह्या गोष्टी इथं अलाउड नाहीयेत. तर चला तर मग मित्रांनो मी तुम्हाला या घरातलं किचन दाखवतो. तर हे आहे आपलं किचन. हा डबल डोर फ्रीज आहे. हे जे चिकटवलेत मॅग्नेट्स हे लेफ्ट डोरवरचे माझा मित्र जिथे जिथे फिरायला गेला होता ते आहेत आणि राईट डोरवरचे चिकटवलेत जे की हे आहेत ते लास्ट मंथ मध्ये मी वेगासला फिरायला गेलो होतो तिथनं घेऊन आलेलो आहे सोविनियर्स. फुल दिसेल तुम्हाला फ्रीज कारण 4 लोक राहतात इथे. कधी कधी तर जागाही मिळत नाही की आपल्याला ठेवण्यासाठी कुठं स्पेस मिळत नाही फ्रीज मध्ये. हा आईस एरिया. हा जो ओव्हन आहे हे अम्युनिटीज मध्येच इन्क्लुडेड असतं. आपल्याला काही स्वतःला घेऊन यायला नाही लागत आहे. गॅस, ओव्हन, मायक्रो ओव्हन, फ्रीज आणि वॉशर म्हणजे डिशवॉशर हे इन्क्लुडेड असतं घरामध्ये, प्रत्येक घरामध्ये. अपार्टमेंट्समध्ये काही गोष्टी ऑप्शनल असतात.
24 तास थंड आणि गरम पाणी दोन्ही मिळतं आपल्याला इथं. हे आहे डिशवॉशर. खरंच छान आहे, यूज करण्यासारखी गोष्ट आहे ही. छान निघतात भांडी धुण्यामध्ये. आपण बाहेरच्या देशात, परदेशात जरी राहत असलो, तरी आपल्या अंगणामध्ये तुळस नक्कीच असते. आता मोसम थंडीचा आहे म्हणून ही तुळस आम्ही आतमध्ये ठेवली, अदरवाईज बाहेर उन्हामध्ये होती गॅलरीमध्ये. ही आपली छोटीशी गॅलरी. हे आमचे रूममेट्स आशिष सर. आणि हे घर आहेत जे सिंगल फॅमिली होम्स आहेत. तुम्ही बघू शकता आजूबाजूला त्याच्या भरपूर स्पेस आहे. पार्किंगचा स्पेस पण खूप जास्त मोठा आहे. बॅकयार्डला पण खूप जास्त मोठा स्पेस आहे. हे जे छोटंसं जे दिसतंय ना, ते इंडियन फॅमिलीने एक छोटंसं गार्डन बनवलं होतं. तिथं काही फळभाज्यांची झाडं लावली होती. हे शेजाऱ्याचं जे घर आहे ते पण इंडियन फॅमिलीच आहे. इथं खूप सारे इंडियन भेटतील तुम्हाला. असं कुठं होम अलोन फील करणार नाही तुम्ही. हा घराचा ड्रोननी घेतलेला एक व्हिडिओ आहे. हा एक ब्लॉक आहे. एका ब्लॉकमध्ये 6 असे टाउन होम्स आहेत आणि काही कॉमन पार्किंग जे तुम्ही बघू शकता तिथे. खूप सुंदर आहे सोसायटी. खूप सारे फ्लॅट्स बनवलेत आणि जशी लॉन्च झाली सगळीच्या सगळी विकली पण गेली घरं. याने तुम्हाला सरळ समजून जाईल की किती डिमांड आहे अमेरिकेमध्ये घराची. आणि मोस्टली इंडियन सगळी घरं विकत घेत आहेत आपल्या इथं. तर हे होतं टाउन हाऊस. घराच्या बॅकयार्डला बसून मस्त संध्याकाळी चहा पिण्याची मजा वेगळीच आहे. तर चला तर मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. यातली माहिती जर तुम्हाला खरंच आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.